नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आज आपण म्हणत असतो की 21वं शतक लागलेलं आहे. सर्व राजकारणी समान विचारांचे आहे आणि राजकारणी देखील सर्व धर्म समभाव मानतात. परंतु पुन्हा एकदा अजितदादा पवार यांचा जातीवादी चेहरा समोर निघून आलाय. ते कशा प्रकारे जातीवाद करतात किंवा त्यासोबत भाजप त्यांना कसं यामध्ये साथ देतंय, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालंय असं की सध्या आपल्या इकडे जे आहे शिक्षण या गोष्टीमुळे बौद्ध समाज, मागासवर्गीय लोक व SC ST कॅटेगरीतील जे लोक आहेत ते समोर जात आहेत. ते अक्षरशः मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत, शिक्षण घेत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापितांना ज्या आहेत चांगल्याच मुंग्या झोंबायला लागलेल्या आहेत. तर मग यांना मागं कसं ओढायचं, तर यांचे शिक्षणाचे दारं बंद करायची आणि त्यासाठी या सरकारकडनं अनेक गोष्टी केल्या जातात. सर्वात अगोदर मागासवर्गीय समाजाचा जो निधी असतो तो लाडक्या बहिणीकडे वळविला जातो. बरं, तिथपर्यंत ठीक होतं, परंतु त्यानंतर आता शिक्षणावरती देखील त्यांनी काय केलंय, ज्या काही फ्रीमध्ये शिक्षण भेटत होतं, ज्या ठिकाणी गोरगरिबांचे विद्यार्थी शिकत होते, अशा झेडपीच्या वगैरे शाळा होत्या, त्यांना बंद पाडण्याचा डाव या सरकारकडनं रचण्यात आला आणि अनेक ठिकाणच्या झेडपीच्या शाळा कशा बंद पाडता येईल किंवा फुकटचं जे शिक्षण आहे किंवा फ्रीमध्ये जे शिक्षण भेटत होतं इथल्या गोरगरिबांना ते कसं बंद करायचं याचा आराखडा तयार करून आता झेडपीच्या शाळा बंद करण्याचा डाव यांच्याकडनं गेल्या वर्षभरापासून रचला जात आहे. एकीकडे ते घडत होतं, परंतु आता हे सर्व घडत असतानाही काही लोक जे आहेत PhD करतायत, शिष्यवृत्ती घेत आहेत आणि समोर जात आहेत, हे देखील यांना आता पाहवत नाही. त्यामुळे जे आहे गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार, जे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री देखील आहेत, उपमुख्यमंत्री, आणि ते त्या ठिकाणी वक्तव्य काय करतात, तर आम्हाला ही शिष्यवृत्ती बंद करावी लागेल किंवा कमी करावी लागेल. का, तर एका घरातील 5-5 लोक शिष्यवृत्तीचा फायदा घेत आहेत, त्यामुळे सरकारवरती खूप मोठा असं बर्डन येत आहे, असं यांचं म्हणणं होतं. त्या सरकारला कितीतरी 40-45 हजार करोडचं बजेट लाडक्या बहिणींसाठी काढता येतं, परंतु त्याच सरकारला जे आहे या ठिकाणी शिकून जे विद्यार्थी समोर जात आहेत ते जड होतंय. का, कारण त्यामध्ये शिकणारे विद्यार्थी सर्वात जास्त मागासवर्गीय समाजाचे SC ST कॅटेगरीचे आहेत आणि इथेच कुठंतरी पाणी मुरतंय आणि इथेच यांना कुठंतरी मिरच्या लागताय. म्हणून मग यांनी आराखडा तयार करायचं ठरविलं आणि आता येणाऱ्या काही वर्षामध्ये जे आहे त्याबाबत आराखडा तयार करून ही जी PhD विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते ती कमी कशी करता येईल यासाठी डाव रचला जाणार आहे, यासाठी प्लॅन रचला जाणार आहे. आणि यासाठी अजित पवार व त्यासोबत त्यांना साथ द्यायला कोण आहे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि जेव्हापासून अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं तेव्हापासून याबाबत कुठली जी मेन स्ट्रीम मीडिया आहे याबाबत महत्त्वाच्या बातम्या दाखवत नाहीये. त्यांना हिंदू मुस्लिम करणं किंवा इतर बातम्या दाखवणं गरजेचं वाटतं, परंतु ज्या ठिकाणी मागासवर्गीय लोकांचे किंवा SC ST कॅटेगरीच्या समाजाचे जे हक्क मारले जातात त्या बातम्या दाखवणे यांना गरजेचं देखील वाटत नाही. आणि त्यामुळे कदाचित अजितदादा पवार यांच्याबाबत किंवा यांच्या संदर्भातील हे जे काय आहे बातमी दाखविली जात नाहीये. तरी अजितदादा पवार यांनी हे वक्तव्य करून आपला जातीवादी चेहरा दाखवून दिलेला आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.